नमस्कार सर्वांना, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी पारंपरिक आणि जेव्हा भाजीला काही नसेल असा आपला महत्त्वाचा प्रश्न सोडवणारी आणि सगळ्यांनाच आवडणारी, तोंडाची चव नसेल तेव्हा तोंडाला चव आणणारी अशी भन्नाट भाजीची रेसिपी बघा। तुम्हाला वाटेल की मी इथे कुळथाची जिलेबी बनवलेली आहे आणि काय तीच रेसिपी सांगते, तर मैत्रिणींनो तसं नाही आहे। तर मी कोणत्या पिठाची जिलेबी बनवलेली आहे आणि कशा पद्धतीने बनवलेली तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा। माझ्या मिस्टरांना देखील कुळथाच्या पिठाची जिलेबी आवडत नाही, पण मी आज अशा पिठाचा वापर करून जिलेबी बनवली की ती सगळे बघता क्षणी बोट चाटत राहतील अशी मस्त रेसिपी बनवलेली ह्या भाजीची। तर इथे मी मस्त असे थोडेसे मूग डाळीचे दाणे घेतलेले आणि ते असे छान असे खमंग तव्यावरती भाजून घ्यायचे। तर आता ते छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। तर आता ते बारीक झाल्यानंतर मी इथे मस्त एका टोकरीमध्ये काढून घेतले आणि आता इथे 5-6 लाल मिरच्या, खोबरे, शेंगदाणे आणि लसूण एवढे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतले। तर आता हे बारीक झाल्यानंतर हे थोडंसं मिश्रण यामध्ये ओतायचे आणि बाकी निम्मचं मिश्रण तसंच ठेवायचे आणि यामध्ये आता ऑलरेडी मी धणे पावडर केलेली होती ती टाकून घेतली आणि मीठ टाकून घेतलंय। ज्यांच्याकडे धणे पावडर नसेल ना त्यांनी ना मिक्सरमध्ये बारीक वाटतानाच धणे टाकून घ्यायचे आणि आता याचं थोडंसं गव्हाचं पीठ टाकून अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलंय आणि याचा छान असा गोळा मळून घेतलाय। आता हा गोळा थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे। तोपर्यंत इथे मी कढई ठेवली। कढईमध्ये मस्त जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि छान अशी मोहरी फोडणी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हे मिश्रण जे होतं निम्म मिक्सरच्या भांड्यात ठेवले ते टाकून घेतले, पाणी टाकले आणि आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये लागता जे असं लागेल तसं। आणि तोपर्यंत आता इथे मी पीठही थोडंसं मुरलेलं आहे। आता त्याची मस्त असं जिलेबी वळून घेऊया। तर मैत्रिणींनो, कुळथाच्या पिठाची जिलेबी न करता अशा पद्धतीने जर मूग डाळीचं वापर करून जर अगदी थोडीशीच मूग डाळ लागते, काही जास्त लागत नाही, आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून जर तुम्ही जिलेबी बनवली ना अगदी भन्नाटच होते। चव तर अगदी अप्रतिम होते आणि खायलाही खूप छान लागते। कुळथाची पिठाची जिलेबी तरी आपण नेहमी तीच खातो ना, तरी ना खाण्याचा नेहमी खाण्याचा कंटाळा येतो आणि त्या चवीपेक्षा आहे ना ह्या पिठाची तुम्ही जिलेबी बनवून बघा एकदा, इतकी छान लागते आणि खायचा देखील कंटाळा नाही। मी नेहमी आठवड्यातनं 2दा जरी बनवलेले सगळे आवडीने खाते अशी मस्त अशी जिलेबी बनते। तर आमच्याकडे याला जिलेबी म्हणतात, तुमच्याकडे शेंगोळे म्हणत असते। बऱ्याच ठिकाणची भागाभागानुसार बोलण्याची पद्धत वेगळी असते। आता इथे छान उकळी आली आणि मी मस्त अशी जिलेबी टाकून घेतलेली त्याच्यामध्ये सर्व आणि आता याला पण छान उकळी येऊ द्यायची आणि ते ना सगळे एकखटी नाही टाकायचे, 2-2 करून टाकायचे, नाही तर मग सगळा त्याचा लगदा होऊन जातो। आणि आता ते एकीकडे मी उकळत ठेवलं आहे। तोपर्यंत आधी थोडंसंच पाणी टाकायचं बरं का उकळताना, आणि उकळल्यानंतर आहे ना आणि इथे आपल्याला हे जे निम्म पीठ याच्यात तसंच ठेवलं आहे ते ना मिक्स असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वरतून हे पाणी सोडायचं आहे। म्हणजे हे पाणी सोडल्यानंतर काय होणार आहे तर जिलेबी ना अशी घट्टसर आणि मस्त होणार आहे, चव पण छान आहे, छान असा रस्स्याला पण आर्क उतरेल म्हणजे यामुळे। आणि मस्त हे बघा, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, अशी मस्त अशी आपली ती जिलेबी तयार झालेली आहे। तर जेव्हा भाजीला काही नसेल ना तेव्हा नक्कीच असा पदार्थ बनवा आणि खायला द्या सगळ्यांना। चव पण वेगळी लागणार आहे याची नेहमीच्या त्याच जिलेबीपेक्षा आणि खायला पण म्हणजे आवडीने खातील आणि 2 पोळ्या तर नक्कीच जास्त खातील, इतकी भन्नाट चवीची अशी आपली ती जिलेबी तयार झाली। मग तुम्ही वाट कसली बघताय, या सगळ्यांनी जिलेबी खायला आणि एक लाईक, शेअर, सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती सर्व नवनवीन व्हिडिओ असतात। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू सर्वांना।